नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवसापासून व्हिडिओ तयार करते आणि कालचा जो व्हिडिओ टाकलेला होता तो आधीचा व्हिडिओ शूट केलेला होता. त्याच्यावर मी फक्त तो काल अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओ तयार करायला वेळच नव्हता. मुलगा मी तुम्हाला सांगितलेला आहे, मी आधीचे 2 व्हिडिओ टाकलेले होते. मुलगा खूप सिरियस होता आणि मुलाला भेटण्यासाठी सारखे घरी माणसं, पाहुणे सारखे चालूच होते. 4-5 दिवसापासून त्याला सारखे पाहुणे भेटायला यायचे. तर ब्लाऊज शिवायला पण वेळ नाही आणि काम करायला पण वेळ नव्हता. घरातलं चहा, पाणी, स्वयंपाक, भांडे, धुणे करता करताच वेळ कुठं जायचा आणि वेळ कुठं निघून जायचा. त्याला बनव जेवायला हे दे, ते दे. तर वेळच कुठं निघून जायचा कळत नव्हतं. आणि अ, तो खूप म्हणजे खूप सीरियस पण होता. त्याची म्हणजे आम्हाला डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टर त्याची घेत पण नव्हते आणि गॅरंटी पण नव्हती सांगितलेली. पण कसं आहे ना, आपण कोणाचं वाईट केलं नाही म्हणून देव आपलं वाईट करणार नाही. माझा ह्या गोष्टीवर खूप विश्वास बसलेला आहे आणि अनुभवसुद्धा भरपूर आहे. अ, आधी माझा पुतण्या आजारी पडला, नंतरून माझा मुलगा पडला आणि नंतरून दीरसुद्धा त्यांनासुद्धा ॲडमिट करावं लागलं. पण काय झालं ह्याचं कसं आमच्या लक्षातच नाही आलं. आमचा दवाखाना सारखा चालू होता. पण कधी एवढं जास्त झालं ते कळालंच नाही आणि म्हणजे त्याच्या पोटात पाणी, त्याच्या प्लेटलेट्स पूर्ण फुटल्या होत्या. पोटात पाणी, छातीत पाणी, परत पोटात रक्तस्रावसुद्धा चालू झाला होता. त्याच्यामुळं खूप म्हणजे आमचे 8, 10, 12 दिवस कुठे गेले काहीच कळलं नाही. व्हिडिओ तयार करायला पण वेळ नाही भेटला. त्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओवर कुठं लक्षच नव्हतं. काय करावं काही कळतच नव्हतं. तर आता झाला तो बरा, घरी आणलेला आहे. स्वामींच्या कृपेने देवाने त्याला मला परत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मला देवाने परत दिलेलं दान आहे. तर खरंच मला देवाने माझ्या मुलाला परत दिलेलं आहे. म्हणून मी आता आजपासून व्हिडिओला सुरुवात करणार आहे. सुरुवातीपासून अ, मी जे आहे कटोरीचे व्हिडिओ टाकलेले आहे बघा, 28 छाती ते 44 छातीपर्यंत पूर्ण कटिंगचे व्हिडिओ टाकलेले होते कटोरीचे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 28 छातीचा जो कालचा आहे तो व्हिडिओ त्याच्यामध्ये कटिंग टाकलेले आहे. तर मी आज डायरेक्ट 30 छातीची कटिंग टाकणार आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आपला. आपण आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची सुरुवातीपासून कटिंग बघणार आहोत. तर आता जो आधी मी खालती अर्धा इंचानी पेपर जो आहे एक्स्ट्रा वाढून घेणार आहे. आपली जी पूर्ण उंची आहे ती 13 आहे. 13 अधिक 1 इंच म्हणजे पूर्ण उंची आपली 14 इंचाची भरलेली आहे. आणि शोल्डर मी घेणार आहे. बघा शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंचाचं. आणि आपलं माप छोटं असल्यामुळं आपण म्हणजे जे शोल्डर आहे ते बारीक माप आहे. त्याच्यामुळं मी शोल्डर जे आहे 5.25 इंचाचं घेतलेलं आहे. आपण 5 इंचाचं सुद्धा घेऊ शकता. मोंडा घेतलेला आहे मी 5.5 इंचाचा आणि छातीचा जो चौथा आहे तो 7.5 इंच आहे आणि 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जे आहे पूर्ण जो आहे आपला बॅक साईडचा जे घडीचा भाग आहे, बॉक्स आहे, तो मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे. आणि सरळ हे बघा, जे आहे सरळ एक रेष मारून घ्यायची आणि आपण जो आपला एक्स्ट्रा जे पेपर आहे तो कडाकडाने तो कटिंग करून टाकणार आहोत. तर घडीचं माप झालेलं आहे, उंची टाकून झालेली आहे, घडीत 2 इंच सुद्धा मी मिळवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे मोंढ्याचं माप टाकायचं आहे. मोंढा घेतलेला आहे मी 1.5 इंचाचा मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा घेतलेला आहे मी 1 इंचाचा. अशा पद्धतीने जे आहे मोंढ्याला हे बघा असे छोटे-छोटे डार्क करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्यायची. मग नंतर ह्याला पूर्ण असं डार्क करून घ्यायचं आहे आणि मोंढ्यात थोडंसं असं खाली घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला जे आपला मोंढा आहे तिथं ब्लाऊज काचू नये म्हणून तिथं मी खाली घेतलेला आहे. तर आता आपला मोंढ्याचं माप टाकून झालेलं आहे. पॉईंट टाकून घेणार आहोत. छातीचा 4.25 इंचाचा जो आहे पॉईंट आहे. 2 इंच आपल्याला घ्यायचा आहे पफसाठी आणि टक्स पॉईंट घेतलेला आहे मी 9 इंचाचा अधिक अर्धा इंच मार्जिंगसाठी असं 9.5 इंच घेतलेला आहे. सरळ रेष मारून घ्यायची आणि 2 इंचावर एक तिरकी रेष मारून घ्यायची आणि मग जो आहे तुमच्या पफचा आहे तो शेप देऊन घ्यायचा वरती प्रिन्सेसचा. आता इथपर्यंत आपलं माप टाकून झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथपर्यंत तर मार्किंग करता येते पण पुढं आपल्याला जमत नाही.
तर हे बघा गळारुंदी मी ह्या पद्धतीने मोजली तरी 2.25 इंचच येणार आहे आणि 2.5 इंचाचं शोल्डर अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलं तरी 2.25 इंचच येणार आहे. तुम्ही दोन्ही साईडनी मोजा. शोल्डर तुम्हाला किती घ्यायचं तुमच्या मनावर असतं. तर 7.5 इंचाचा मी पुढचा गळा घेतलेला आहे. गळारुंदीसुद्धा खालून मी 2.25 इंच ठेवलेली आहे, कारण का डीप गळा नको आहे त्यांना, आणि गोल गळा घेतलेला आहे. आता इथपर्यंत जे आहे आपलं पूर्ण माप झालेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना माप काढता येतं प्रिन्सेसचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बदल काय करायचा आहे ते बघा. खालती आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जी आहे तिरकी रेष मारून घ्यायची आणि ही जी रेष आहे ह्या पद्धतीने तिरकी मारून घ्यायची आहे. जो खालून आहे जो अर्धा इंचाला जो गोल शेप देऊन घेतलेला आहे आपण, हे जे 2 इंच आपण घेतलेला आहे ते 2 इंच आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहेत. आपण ह्या कडेने 2 इंच वाढून घ्यायचं, वरती अर्धा इंच. अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारून घेतली. आता झालेली आहे आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे. आणि जो पप आहे त्या पपला हे बघा ह्या पद्धतीने जो आहे छोटंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि मग डार्क शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली प्रिन्सेस कटची तर ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. प्रिन्सेसचा जो पुढचा भाग आहे तो वर काही मैत्रिणींचं कसं होतं, प्रिन्सेस कट शिवता येतो पण ब्लाऊज हातवर केले तर ब्लाऊज वर जातो. तर ब्लाऊज वर जाऊ नये म्हणून काय करायचं, जे खालती आहे बघा मी कट करते अर्धा इंचाचं, जी मार्किंग केलेली आहे ती आपल्याला वाढून घ्यायची. हे जर वाढून घेतलं तर आपलं ब्लाऊज जो आहे वर जाणार नाही आणि फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजची खूप छान बसणार आहे. आता जे आहे आपले दोन्ही भाग वेगवेगळे करून घेणार आहे. आणि जो बॅक साईड आहे तर बॅक साईडला जे आपण खालती अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि कडेने जे आपल्याला 2 इंच घेतलेलं आहे ते आपल्याला बॅक साईडला लाची गरज नाही, ते सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचे आहे. आता जे आहे प्रिन्सेस कटचा जो आहे पूर्ण पुढची जे आहे आपण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने 1.5 इंचाचा जो मोंड आहे तो पण कट केला. 2 इंच जे पपसाठी घेतलेलं आहे आपण ते सुद्धा कटिंग करून टाकायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने ती झाली आपली पूर्ण प्रिन्सेस जी आहे ती कटिंग झालेली आहे. आणि जे एक्स्ट्रा आहे 2 इंचाच्या जे कडेने उरलेलं आहे त्याची सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायची आहे. तर आता आपण काय करू, खालती जे गळ्यात पाठीमागच्या भागाला जे अर्धा इंच वाढवलेलं होतं आधी त्याची मार्किंग करून घेणार आहोत. आधी उंची मोजून घ्यायची, 14 इंचाची उंची कुठपर्यंत येते तिथे एक मार्किंग करायची. परत मोंढ्यापासून पण मोजून घ्यायची, 14 इंच कुठं येते. अशा पद्धतीने मार्किंग करून सरळ रेष मारून घ्यायची आणि 2 इंच आपलं कुठं येतंय ते बघून घ्यायचं. तिथं त्याला पण ह्या पद्धतीने 9.5 इंचावर एक आपली घडी कुठपर्यंत आहे ती मोजून घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आणि ते कटिंग करून टाकायचं आहे. त्याचा आणि आपल्या मागच्या भागाचा काही संबंध नाही, ते फक्त आपल्याला पुढच्या भागासाठी वाढवायचं आहे, हे मात्र लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा, तुमचा ब्लाऊज प्रिन्सेस कट एकदम परफेक्ट बसणार आहे, एवढी मला 100% गॅरंटी आहे. आता जी गळारुंदी आहे ती मी तुम्हाला मोजून दाखवलेली आहे पुढच्या भागाला, त्याच पद्धतीने मागच्या भागाची सुद्धा मोजायची आहे. 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे मी. खालतून आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने जर गळा उंची मोजली तर अर्धा इंच वाढवायचंच आहे आणि वरून सुद्धा गळारुंदी मोजली तर आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचंच आहे. अशा पद्धतीने गळारुंदीचं माप टाकून घेतलं. 2.5 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल गळा किंवा डिझाईनचा गळा घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बॅक साईडचा टक्स आहे 4.5 इंच, उभा सुद्धा घेतलेला 4.5 इंच आणि अर्धा इंचावर टक्स मारून घेतलेले आहेत आपण. ती झाली आपली प्रिन्सेस कटची जो आहे पाठीमागच्या भागाची सुद्धा पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. बाहीची कटिंग जी आहे आपल्याला 2.5 इंचाची बाही घ्यायची आहे. 1 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे, दंडघेर घेतलेला आहे 5 इंच, दंडघेरापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फिटिंगसाठी. आणि आता आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, तर कॅप हाईट घेतलेली आहे मी 2 इंचाची, कारण का बाही जी आहे आपली ती 2.5 इंचाची आहे, तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे ती 2 इंचाची. अशा पद्धतीने जी सरळ रेष कॅप हाईटची मारून घ्यायची आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने ज्या आहे तिरक्या रेषा मारून घेऊन तुमची बाहीला तुम्ही 1 इंचाचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे वरती आणि तिथून आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे.
तर हे बघा शेप आपल्याला कसा द्यायचा, हा जो आहे 1 इंचाचा पॉईंट आहे. या 1 इंचाच्या पॉईंटपासून आपल्या बाहीला अशा पद्धतीने छोटे छोटेसे डॉट देऊन घ्यायचे आणि मग त्या डॉटला डार्क शेप देऊन घ्यायचा आहे. हा जो आहे झाला आपला झालेला आहे. बॅक साईडचा जो आहे तो शेप झालेला आहे. हा जो खोल शेप येतोय तो फ्रंट साईडचा आहे. तर हे मात्र मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते, हे लक्षात राहू द्या. आपण जर फिटिंगला किंवा ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस जर खोल बाजू जर आपली मागून आली आणि मोठी बाजू जर पुढून आली तर आपल्या मोंढ्यामध्ये 100% प्रॉब्लेम येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा, तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जर आवडले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार.